आमचे मार्गदर्शक श्री हनुमंत आप्पा विनंती करतो आणि त्यांना सत्कार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री रमेश पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या समोर यानंतर आमचे मित्र आपला हा एक मोठा स्वाभिमानाचा आम्हाला एक कौतुक वाटतं की अशा काही शिक्षकांना पुरस्कार दिला जातो की खरोखर गुणवंत उपक्रमशील शिक्षक यांचीच आपण निवड करत असतो आणि त्यांनाच जिल्हा परिषद सुद्धा देत असते. हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपला जास्त वेळ घेत नाही. बापूसाहेबांची मला सूचना होती फक्त 2 मिनिट. बंधू आणि भगिनी अतिशय मेहनती कष्टी आहेत, पण प्रेरणा म्हणून कोणाला तरी उभं राहावंच लागतं. तर त्याबद्दल मला त्यांनी सत्कार अर्थी समजून माझा गौरव केला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते. त्यांना खूप खूप आभारी आहे. खरं तर मी 3-4 दिवसापासून मला सर सांगत होते की मॅडम असं सर कार्यक्रम आहे, तुम्ही या बा. तर मला वाटायचं की काय गरज आहे कार्यक्रमात. मी ते कार्यक्रम काम करतच असते बा, मला सत्काराची काही गरज नाही. पण जेव्हा सरांनी सांगितलं की कसं असतं म्हणे मॅडम, आपण सर्व तर मेहनत खूप करतो म्हणे, पण त्याचं जर आपण कौतुक नाही केलं, गौरव नाही केला, तर आपल्याला प्रेरणा कशी मिळेल म्हणे. एक व्यक्ती म्हणजे समाजासाठी एक प्रेरणा असते, एक चांगला विचार असतो आणि तो सर्वांपर्यंत पोहोचणे हे आपलं. आणि मग म्हटलं चालेल सर, थँक्यू म्हटलं आणि येण्यासाठी त्यांना परवानगी दिली. खरं तर खूप चांगला कार्यक्रम, एवढा मोठा नियोजन करणं आणि सर्वांना 3-4 दिवसापासून ते मेहनत घेत आहेत. मी सर्वांचं पाहते व्हॉट्सअपवर काम की सर्व शिक्षक या संघटनेचे अतिशय उत्कृष्ट काम करतात. व्हॉट्सअपमुळं आम्हाला ह्या सर्व गोष्टी सहज पाहता येतात. मला खूप आनंद झाला की अशा मेहनती कष्टी आणि आदर्श लोकांच्या हस्ते मला पुरस्कार मिळतो. त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या गुणगौरव कार्यक्रमासाठी खास करून जिल्हा परिषद अध्यक्ष बापूसाहेब दैते, तसेच उपाध्यक्ष देवेंद्रजी पाटील, शिक्षण सभापती नूतनताई पाटील, गस बँकेचे गटनेते आबासाहेब सिंह देसले, तसेच चेअरमन चंद्रकांत शिंदे, दत्तात्रय शिंदे सर, तसेच सत्यसा सर, नूतनताई पाटील, वंदनाताई गुजर या सांगा तुम्ही डायरेक्ट तुमचा कार्यक्रम खास करून आम्हाला उपस्थिती दिली. आमच्या शिक्षक बंधूंचा गुणगौरव सोहळा हा एक उत्कृष्ट रीतीने झाला. मित्रांनो, आमची ही महाराष्ट्र शिक्षक संघटना दरवर्षी अशा उपक्रमशील शिक्षकांना ही
त्यांचा गौरव करत असते की जेणेकरून आमचा शिक्षक हा समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करतो, हे समाजाला एक दाखवून देत असतो. आणि जे काही प्रगत महाराष्ट्र माध्यमाने आमची प्रत्येक शाळा जिल्ह्यातील ही एक चांगल्या रीतीने दिसायला लागली आणि प्रत्येक शाळा ही डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. जवळजवळ 50% शाळा आहे आमच्या धुळे जिल्ह्यातल्या डिजिटल झालेल्या आहे आणि डिजिटल झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना जे काही त्यांच्या कन्सेप्ट असतात त्या पटकन समजत असतात. आणि या आदर्श शाळा तसेच गुणगौरव सोहळा आम्ही या ठिकाणी करतो. आणि यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिरपूर तालुक्यातील मैराळे सरांना गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला. जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.